सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असणारे सर्वच आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आपण सर्वजण आमचे हद्दवाढ विरोधी भूमिका स्पष्ट करत असताना जवळजवळ 2017 पासून त्यावेळी पण हा मुद्दा उपस्थित झाला की हद्दवाढ व्हायला पाहिजे, पण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्र्यांनी सर्वच त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हद्दवाढ करण्यापेक्षा 42 गावांचं एक प्राधिकरण करूया आणि त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ 2000 कोटीचा फंड द्यायचा आणि त्या गावांचा विकास करायचा अशा पद्धतीने जो निर्णय झाला प्राधिकरण स्थापन करून त्यांच्या मार्फत जो काही विकास काम करायचा आहे हा निर्णय झाला। त्याच्यामधला आमच्या सर्वांच्या माहितीनुसार जवळजवळ आजपर्यंत त्या प्राधिकरणाला एकही रुपया फंडिंग झालेलं नाही, त्यामुळे आमच्या सगळ्या गावचा विकास व्हायचा इथं विषय झालेला नाही। आता सध्या वेळोवेळीला सत्ताधारी लोक म्हणतात की आम्ही हद्दवाढ करतो, पण या शहराच्या बाबतीत सुद्धा असे विविध एवढे मोठे प्रश्न आहेत गेले 10-20-25 वर्षापासून की पंचगंगा प्रदूषण असेल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल। आम्ही दररोज असं वाचतोय की कोल्हापूर महानगरपालिका इथं आहे का नाही, एवढे या ठिकाणी पालकमंत्री होऊन गेले किंवा आता सध्या जे काय आहेत लोक यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला जास्तीत जास्त फंड येण्यासाठी त्यांचं मत आहे की बाहेरली गावं आत आली पाहिजेत, आराखडा वाढला पाहिजे, लोकसंख्या वाढली पाहिजे, तर वरलं फंड येणार आणि मग आम्ही ते विकास करणार असं जे त्यांचं मत होतं। हे जर मत त्यांचं असतं तर सध्या 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळानं कोल्हापूरसाठी 4500 कोटीचा फंड कसा काय दिला? आम्ही नसताना सुद्धा हे 4500 कोटी जर त्यांना मिळत असतील आणि त्यांच्या सोयी सुविधा या ठिकाणी पूर्ण होत असतील, जे काय प्रस्तावित समस्या आहेत त्याची जर निर्गत या 4500 कोटीमधनं जर होत असेल तर 42 गावचं प्राधिकरण आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी 2000 कोटी द्यावं आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही सुखी समाधानी आहे। पाण्याच्या बाबतीत असेल, कचऱ्याच्या बाबतीत असेल, घरपाळा असेल, उदाहरणार्थ दाखला असेल, उतारे असतील, हे सगळं द्यायला आम्ही सक्षम आहे। आता सध्या ग्रामीण भागामधली जी काही जनता आहे ही सुखी समाधानानं नांदतीये। यामध्ये कराचे रोपण असेल, 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जो काही फंड येतोय, आमदार फंड असेल, या माध्यमातून गावचे विकास होण्यासाठी 100% आम्ही प्राधान्यानं काम करतोय। पण महापालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेचेच प्रश्न न सुटल्यामुळं आम्हाला त्यांच्याबरोबर फरफडत नेऊ नका आणि जर न्यायाचा त्यांनी प्रयत्न केला तर जवळजवळ 42 गावामधले सर्वच सरपंच, डेप्युटी सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व पक्षीय पदाधिकारी ह्याच्या अगोदर आमच्या 2-3 मीटिंग झाल्यात, त्यांचा त्या संदर्भातला विरोध, गावं बंद आम्ही ठेवलेले आहेत, आंदोलनं केलेले आहेत, निषेध केलेले आहेत। ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन हद्दवाढीला तीव्र विरोध करण्याचा आमचा सर्वांचा एकमुखानं निर्णय झालेला आहे। याच्या पुढे हद्दवाढ जर करायचं किंवा घाट घालायचा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी 42 गावामधली सर्व जनता ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि तुम्हाला योगायोगानं जर ते करायचं असेल तर 42 गावातल्या सर्व गावांना जवळजवळ 2000 ते 3000 कोटीचा फंड देऊन तिथं विकसित करा। कोल्हापूरची जे काय शहराची हद्द आहे ह्याच्यामध्ये असणारे जे तुमचे प्रश्न आहेत वर्षानुवर्ष तटलेले, हे 4500 कोटीमध्ये तुम्ही आता मंजूर करून आणलेच, ते तुमचे प्रश्न तुम्ही मिटवा। आमचे प्रश्न एक 2-3 हजार कोटी देऊन आमचे प्रश्न मिटवू द्यात आणि सगळी सुखा समाधानानं राहू द्यात। या ठिकाणी जनतेमध्ये उद्रेक होणं हे चुकीचं वाटतंय, तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी, शासनानं याची गांभीर्यानं नोंद घ्यावी। असेल, उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना हे निवेदन देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा निश्चित करणार आहे। कारण मुळात ज्यावेळी प्राधिकरण स्थापन केलं त्यावेळी हीच भूमिका होती की ह्या 42 गावचा शाश्वत विकास करायचा, त्यांना विश्वास द्यायचा की तुम्ही नगरपालिकेत आल्यानंतर नगरपालिकेच्या दर्जाची तुम्हाला सुविधा देऊ, पण अद्याप 1 रुपया आलेला नाही। यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित पाठपुरावा करू शासनाला।